नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। 31 आमदार उद्धव ठाकरेंकडे परत एकदा शिंदे गटात मोठी फूट। काय आहे प्रकरण? महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय पाहूया। त्या अगोदर तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करण्यात आहेत। मातोश्रीवर लोकसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता। मात्र याच निर्णयात बरोबर शिंदेंना धक्का देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं। कारण एकनाथ शिंदे समर्थक आमदारांचं असं मत आहे की उद्धव साहेबांचे आमचे खरे नेते होते। साहेबांनी जर 2024च्या इलेक्शन अगोदर आम्हाला मातोश्रीवर बोलवलं तर नक्कीच मातोश्रीवर जाऊ, कारण देवेंद्र फडणवीस भाजपसोबत आम्हाला समान वागणूक मिळत नाही। त्यामुळे शिंदे गटाचे 30 आमदार पुन्हा एकदा ठाकरेंकडे मिळण्याची शक्यता आहे। जर असं झालं तर शिंदेंना धक्का तर ठाकरेंना मात्र दिवाळी मिळू शकते। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? असं जर झालं तर शिवसेना पुन्हा एकदा ठाकरेंकडे येईल का? आणि शिवसेनेचा खरा वारसदार कोण आहे? कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा। 2024 मध्ये मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण पाहायला आवडेल? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा। भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।